आशीर्वाद दिया। नमो नारायण साधू बाबा। आदेश आदेश आदेश। का काल देता लावने का? क्या बात है? तुमने बोला ना आदेश मने। अरे कुरान की रंडी। कुरान की रंडी डायरेक्ट किधर आए हो बच्चे? तुम्हारे तरफ से। तुम्हारे घर ले जा रहे हैं मुझे। खावा ना काम मिल कर आऊंगा मैं तेरे घर। तेरी बुद्धि अच्छी है क्या? काही येऊ नको रस्ता बरोबर नाही आमना घर जावाले बाबा महाराज पण मला काही ओरिजिनलचा काय राहणार सुंदर म्हणे चांगले का असं विचार असतो त्याच भाषा मग तुम्ही बोलता ना तर तुम्ही बोलले ना बच्चे तो क्या बात है? जब तुम बच्चे मन रहा तुम हमको नहीं पहचाने। कौन है आप लोग? कांतापुर से धनपाल साहूकार उसी का छोकरा ये उसी का नौकर है। हाँ, उन्हीं के पाले हुए कुत्ते हैं तुम। मत बोलना बाबा महाराज फूक मार दूंगा। फूकने तो संतान माणूस आहे बरं असं बरं वाईट बोला नाही तो असा माणूस आहे ना तुम्ही असं बरं वाईट बोललो ना आत्याला ते घरच्यांना जाईन आत्महत्या केली तो रिकामा नाही मी तेवढा नाही का चलो बेटे चलो बच्चे। लो भैया खड़ा। नाही ना बापू एवढा होते बागा मोठा पाहिजे काय झोपावला मोहा मारा तुमने बोला ना खड़ा तो बोले मी डोंगरावता असं सांगून जा। काय कमाल आहे भो बाबा महाराज त्यांना घेऊन नमो नारायण बाबा कल्याण बालक कल्याण। या बस आपलं स्वागत बहुत बड़े दिल का लड़का लग रहा है। बसा बाबा बसा ठीक है बेटे सांग कधी सांग लगेच झाला का बस आले एवढा बसाला शोकता करताही पुढचे लई येता तेरी जात का पैदा मारू तेरी। हा जात का पहिला मार तेरी मग लगेच बस चालता ना का तेरे दोस्त ने मेरा अपमान किया मैं निकल जाता हूँ। मैं निकल जाता हूँ। जायना सरळ निघना वटाना खाली भी उतरत नहीं निकल जाता हूँ चले जाता हूँ अपमान किया है फूक मार दूंगा फूक। काय लागाव नाही फुकतो नाही हाँ आणि म्हणे चले जाता हूँ जागा भी सोडत नाही फूक मार दूंगा। काय लागाव नाही तुम्ही फुक सत्य ये आपने मुझे बुलाया। हो बाबा हम चले आए। हाँ लेकिन किस लिए बुलाया बच्चे? बाबा तुम्ही 3 दिवसापासून माझ्या नगरीत फिरत आहे या माझ्या नगरीत तुम्हाला कोणी दान धर्म दिला नाही आणि तुम्ही जे काही बोलून गेलेत ना बाबा ते सर्व मी ऐकलं तसं काही करू नका मी तुम्हाला हात जोडतो हे बघा तुम्हाला जे काही मागायचं असेल ते मला मागा इच्छा मी तुमची पूर्ण करेन सत्य विजय आप क्या देंगे और हम क्या देंगे? हम तो निर्वाणी साधु हैं। फिर भी मैं आपसे मांगूंगा जरूर। हाँ। लेकिन मांगने से पहले मुझे सत्य वचन चाहिए। माझं नाव विजय सत्य बोलणं सत्य चालणं हा माझा धर्म आहे खोट मी कुणाला बोलू देत नाही आणि खोट मलाही सहन होत नाही अहो माझ्या जरा विश्वास ठेवा भरोसा ठेवा तुम्ही जे मागशाल ते देण्यास मी तयार नहीं सत्य विजय वो पे हमारा भरोसा नहीं। हो सत्य वचन दो। वचन देते हो तो दो नहीं तो मैं निकल जाता हूँ। फूक मार दूंगा फूक। ऐसी फूक मारूंगा ना ऐसी फूक मारूंगा तुझे बनाऊंगा कुत्ती। इसको क्या बनाता है क्या नहीं। आबा मालकनी कुत्रा बनावा कुत्रा आणि माझे रे भाऊ कुत्री मग मजा मारशी तू उद्या तुला फायदा होईल ना बाबा जर तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही ना बरं ठीक आहे हे का माझ्याकडे तुम्हाला सत्य वचन रघुकुल रीत सदा चले आई। काय काय पण वचन नाही मेरा सवाल है सांगा साधु कहे सवाल मेरा सुनने
या इस्टेटसाठी, या पैशासाठी, या प्रपंचासाठी माझ्या वडिलांना किती जीवाचं रान केलं, पायी प्रवास केला, उपाशी पोटाने राहिला, वेळ आली तर बस स्टँडवर झोपला, पण त्यांनी रुपया खर्च केला नाही. आणि तुम्ही आजच्या आजोबांपैकी 1.25 लाख आणि वरून 3 ग्रॅम सोनं, बाबा मी तुम्हाला दान देतो. बघा माझी विनंती, त्यात काहीतरी कमी करा. सत्य ये साधु का सवाल है. सवाल बोलने के बाद कम भी नहीं हो सकता और ज्यादा भी नहीं हो सकता. बाबा विनंती माझी, तूने मुझे बुलाया, हाँ मैं आया हूँ. हाँ तूने मुझे वचन दिया है 1.25 लाख ऊपर से 3 ग्राम सोना देना हो तो दो, नहीं तो ये फकड़िया चल जाता हूँ मैं यहाँ से. मैं निकल जाता हूँ, मैं निकल जाता हूँ. निकल जाता हूँ. काही 50-50 रुपये मागत नाही. इतका पैसा मागितला आणि काय तू ठेव केली आधी. अरे वा, अरे वा. फूक मार दूंगा. हा, भूक म्हणून तो वाईट लागेला ना. ऐसे फूक मारूंगा ना, हा. तेरा अगला दफ्तर पीछे और पिछली राउटी आगे कर दूंगा. हाँ बाबा मैं तुम्हारा पैर पड़ता, ये जो पीछे रहोगे ना उसको पीछे के पीछे रहने दो. दूसरा पूछने बाबा, एक पीछे रहोगी कभी आगे आ जाएंगे ना, इनका बहुत बास आएगा. वो पीछे के पीछे बोलिए बाबा. हाँ, तो जाओ और लेके आओ. ठीक आहे बाबा, मी तुम्हाला सत्य वचन दिले, माझ्या वचनाला मी बट्टा लावू देणार नाही. थांबा, थोडा आराम करा. मी आज जातो, 1.25 लाख 3 ग्रॅम सोनं घेऊन येतो, ते तुम्हाला दान करतो. सत्य विजय